शेणाने सारवून घेतलेली घरं आता क्वचितच दिसतात. गावी सुद्धा बऱ्यापैकी सगळ्यांचेच आता बंगले आहेत, त्यामुळे शेणाने सारवून घेणं याचा विसर पडत चाललेला आहे. आज म्हटलं जरा सारवावं, शेण गोळा करत होते तर आमच्या म्हशीने बघा काय केलं, शिंगामध्ये बॅलर अडकून घेतला. आमचा जेव्हा बंगला नव्हता तेव्हा जुन्या घराच्या समोरच्या अंगणामध्ये आजी माझ्या कायम शेणाने अंगण सारवून घ्यायच्या आणि मी उन्हाळ्याच्या दिवाळीच्या सुट्टीला गेले ना, मी पण सारवू लागायचे. त्यामुळे लहानपणापासून मला माहिती आहे की अंगण कसं सारवायचं वगैरे. हीच जुनी परंपरा टिकवून ठेवण्यासाठी बंगल्याच्या समोर सुद्धा आम्ही थोडी जागा ठेवली आहे शेणाने सारवून घेण्यासाठी. जुन्या परंपरामध्ये आपण खूप गुंतलं नाही पाहिजे, पण त्या विसरल्या सुद्धा नाही पाहिजेत. सारवून झाल्यानंतर काही झाडांना शेणखत टाकलं. शेणखताचा इफेक्ट जरा जास्तच चांगला होतो. आणि आता हे बघा, हे आहे आमच्या सुपारीचं झाड. त्याला नव्याने परत एकदा सुपाऱ्या येतील. यापूर्वी आम्ही या झाडाच्या खूप साऱ्या सुपाऱ्या तोडल्यात आणि हे बघताच असं वाटते अजून थोडेसे सुपारीचे झाडं लावावेत. मला गार्डनिंग खूप आवडतं, म्हणजे असं वाटतं की आजूबाजूला खूप साऱ्या प्रकारची झाडी असावीत, पण ते मेंटेन करणं सुद्धा तितकंच अवघड असतं. या पारिजातकाच्या झाडालाही खूप सारे फुलं यायचे, पण मी आता जराशी छाटणी केली कारण की अजून ते छान फुटलं पाहिजे. घराच्या आजूबाजूला भरपूर झाडी असलीच पाहिजे. आणि फार्म हाऊस म्हणजे जेव्हा घराच्या आजूबाजूला खूप शेती असते ना, तेव्हा कुठं फार्म हाऊस शोभतं. अजून आम्ही कोणती झाडी लावावीत कमेंटमध्ये नक्की सांगा. झाडांची कटिंग झाल्यानंतर म्हशीकडे गेले आणि ती बघा कशी माया करून घेतीये.